नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA फर्स्ट इयर BA भाग 1 सत्र 1 याच्यामध्ये मराठी साहित्य हा जो विषय आहे, मराठी लिटरेचर, मराठी साहित्य, याच्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला डॉक्टर सदानंद देशमुख यांची तहान ही कादंबरी आणि अर्वाचीन मराठी कविता हे एक कवितेचं पुस्तक पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला एवढं आहे. आणि या अर्वाचीन मराठी कविता याच्यामध्ये केशवसूत, बासी मर्ढेकर, बाभ बोरकर, कुसुमाग्रज, इंदिरा संत, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे या 7 कवींच्या कविता आपल्याला अभ्यासाला आहेत. आणि दुसऱ्या सत्रामध्ये मग ते नंतर आपण दुसऱ्या सत्राचा आपण नंतर पाहू. तर पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला ह्या 7 कविता, या 7 कवींच्या प्रत्येक कवीच्या 3 कविता, अशा 21 कविता आणि 7 कवी एवढा आपल्याला अभ्यासाला आहे. आणि तहान ही सदानंद देशमुख यांची कादंबरी. तर हा तुम्हाला मराठी साहित्याचा कोर्स सिलेबस. तर याच्यामध्ये तुमचा जो पेपर आहे 80 मार्काचा पेपर राहील. 20 मार्क अंतर्गत मूल्यमापनाला, त्याच्यामध्ये 10 मार्क्स तुम्हाला असाइनमेंट राहील. आणि तुम्ही जी घटक चाचणी द्याल, आता माहीत नाही पुढे आणखी काय काय परिस्थिती ओढवेल या कोरोनाच्या संकटामुळे, कशा प्रकारे आपण तुमच्या घटक चाचण्या वगैरे घेऊ. तर त्याच्या घटक चाचणीवर तुम्हाला ते 10 मार्क्स तुम्हाला दिल्या जातात. एकंदर तुमचं परफॉर्मन्स जो राहील, तुमचं अटेंडन्स राहील, तर त्यावर ते असतात, म्हणजे होते. आता माहीत नाही आणखी या नवीन याच्यामध्ये त्या मार्कांचं मूल्यमापन कसं होईल, पण ठीक आहे. तरी 80 मार्काचा पेपर आणि 20 मार्क्स अंतर्गत मूल्यमापनाचे. तर हे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये अर्वाचीन मराठी कविता हे कवितेचं पुस्तक, याच्यामध्ये केशवसूत या कवितेच्या हे जे कवी आहेत, आधुनिक मराठी काव्याचे जनक ज्यांना आपण म्हणतो, हे केशवसूत, तर यांच्या तुतारी, नवा शिपाई आणि आम्ही कोण ह्या 3 कविता आपल्याला अभ्यासाला आहेत. तर केशवसूत यांच्याबद्दल माहिती पाहायची म्हणजे केशवसूत उपाख्य कृष्णाजी केशव दामले हे आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून परिचित आहेत. इंग्रजी स्फुट कविता वाचून त्यांना काव्यस्फूर्ती झाली असं म्हटलं जाते, असं ते म्हणायचे. त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या भावभावनांचा आविष्कार त्यांनी स्वयंस्फूर्तपणे त्यांच्या कवितेमधून मांडलेला आहे. हरपले श्रेय या कविता संग्रहामध्ये केशवसूतांच्या कवितांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे प्रेमभावना, निसर्गप्रेम, गूढगुंजनपर कविता, सामान्य गोष्टीतही सौंदर्य शोधण्याची त्यांची वृत्ती, या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या दृष्टींनी केशवसूत यांना मराठी कवितेचं जनक असं म्हणतात. कारण त्यांच्यामुळे मराठी कवितेमध्ये आमूलाग्र परिवर्तन त्यांच्या या दृष्टिकोनातून झालेलं आपल्याला दिसते. मराठीमध्ये नवी वृत्ते, सुनीत यासारखे नवीन काव्यप्रकार पहिल्यांदा मराठीत जर कोणी आणले असेल तर ते केशवसूतांनी आणले असं आपण म्हणू शकतो. मयूरासन, ताजमहाल या कविता म्हणजे मराठीतील पहिल्या सुनीत रचना होय. काव्यरचनेच्या माध्यमातून निसर्गाविषयीचा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन, सामाजिक रूढींविरुद्ध बंडखोरी व स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता इत्यादी मूल्यांचा पुरस्कार केशवसूतांनी केलेला आहे. काव्य नवी आणि काहीतरी गा नवीन असे उल्लेख त्यांनी स्वतःच करून ठेवलेले आहेत. आत्मनिष्ठा, संवेदनशीलता आणि समाजाभिमुखता ही केशवसूतांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या बहुतांश कविता, विशेषतः त्यांची स्फूर्ती ही कविता, त्यांची तुतारी ही कविता, त्यांची नवा शिपाई ही कविता अतिशय आवेशपूर्ण आणि बंडखोर वृत्ती कवीची त्याच्यातून आपल्याला जाणवते. मराठी कवितेत विकसित झालेल्या बहुतांश काव्यप्रवृत्तीचा उगम हा केशवसूतांच्या कवितेमधून आढळून येतो आणि म्हणून आपण त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतो. तर अशा प्रकारे केशवसूतांबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिली. त्यांच्या तुतारी आणि स्फूर्ती
तुतारी, नवा शिपाई आणि आम्ही कोण ह्या कविता आपल्याला अभ्यासाला आहेत. तर त्यांची नवा शिपाई ही खूप गाजलेली कविता आहे आणि समजायला सोपी ती कविता आपण पहिल्यांदा पाहू. नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. ब्राह्मण नाही हिंदूही नाही न मी एक पंथाचा, ब्राह्मण नाही हिंदूही नाही न मी एक पंथाचा, तोच पतित की जे आखडती प्रदेश साकल्याचा. खादाड असे माझी भूक, खादाड असे माझी भूक, चतकोराने मला न सुख, कुपातील मी नच मंडूक, मळ्यात माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत. कवी म्हणतात, जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसत आहेत. कोठेही जा, या पृथ्वीवर या जगात कोठेही जा, पायाखाली तृणावृता भू दिसते. गवतानी आच्छादलेली जमीन कुठेही गेलं तरी. कोठेही जा पायाखाली तृणावृता भू दिसते, कोठेही जा डोईवर ते दिसते नीलांबर ते. जगाच्या पाठीवर कुठेही जा, डोक्यावर निळशार आभाळच. असं नाही की पाकिस्तानात गेल्यावर ते हिरवं होते, अमेरिकेत गेल्यावर ते लाल होते आणि भारतामध्ये ते पांढरं आहे किंवा निळं आहे, असं होत नाही. म्हणून कुठेही जरी गेलो तरी मला सगळीकडे माझी भावंडं असल्याची आणि माझं घर असल्याच्या खुणा मला दिसतात. सावलीत गोजिरी मुले उन्हात दिसती गोड फुले, सावलीत गोजिरी मुले उन्हात दिसती गोड फुले, बघता मन हर्षुन डुले, मी माझा ती माझी मी त्यांचा, ती माझी मी त्यांचा, एकच ओघ आम्हातून वाहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. पूजतसे मी कवणाला, मी कोणाची पूजा करतो. पूजितसे मी कवणाला तर पूजितसे आपणाला, आपुल्यामध्ये विश्व पाहुनी पूजी मी विश्वाला. मी हा शब्दच मजला न लगे, संपुष्टी हे लोक आणुनी तो निजशिरी ओढती, अनर्थ भलते देखे, लहान मोठे मज न कळे, लहान मोठे मज न कळे, साधू अधम हे द्वयही गळे, दूर जवळ हा भाव पळे, सर्वच मोठे सर्वच साधू सर्वच जवळ, त्या सकली मी भरून राहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. हलवा करिता तिळावर जसे कण चढती पाकाची, कवी म्हणतात, हलवा करिता तिळावर जसे कण चढती पाकाचे, अहम स्फूर्तीच्या केंद्रा भवते वेष्टन तेवी जडाचे. आता समची निर्गुण तिलक, आता समची निर्गुण तिलक, वरी सदृश्य सगुण तो पाक, परी अन्या बोचाया धरितो काटे की प्रत्येक. अशी स्थिती ही असे जनी, कलह कसा जाईल मिटून. अशी स्थिती असे जनी, कलह कसा जाईल मिटुनी, चिंता वागे हीच मणी, शांतीचे साम्राज्य स्थापू बघत काळ जो आहे. कवी म्हणतात, कवी अतिशय आशावादी आहे, निराश होत नाहीत कवी. शांतीचे साम्राज्य स्थापू बघत काळ जो आहे, प्रेषित तयाचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे. प्रेषित म्हणजे देवदूत. या जगामध्ये शांतीचं साम्राज्य यावं, सर्वांमध्ये एकोपा, बंधुभाव, प्रेम हे निर्माण व्हावं, हे सगळं या नव्या शिपायाला पाहिजे आहे. म्हणून शांतीचे साम्राज्य स्थापू बघत काळ जो आहे, प्रेषित त्याचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे. शूर शिपाई म्हणजे हा जो नव्या मनूतील म्हणजे नव्या जमान्यातला नव्या दमाचा शूर शिपाई म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासारखे सगळे तरुण लोक, तरुण मित्र, तरुण विद्यार्थी, अर्थात त्याच्यात विद्यार्थिनी पण आल्या. विद्यार्थी म्हणजे सगळे आले त्याच्यामध्ये, विद्यार्थी. तर तुम्हाला सगळ्यांना हा ब्राह्मण, तो हिंदू, हा एका पंथाचा, तो त्या पंथाचा, असं तुमच्या मनामध्ये कधीच येत नाही. इवन आपल्या कोणाच्याच मनामध्ये तसं येत नाही. जेव्हा आपण क्लासमध्ये एका वर्गात बसतो, एका बेंचवर बसतो, एखादा मित्र, एखादी मैत्रीण खूप भावून जाते आपल्याला, कारण आपले विचार जुळतात,
आपली मनस्थिती जुळते. पण मग आपण हा नाही विचार करत की ही कोण्या जातीची आहे, कोण्या पंथाची आहे, ह्याच्याशी मैत्री करू का, ह्याच्याशी, म्हणजे हा विचार आपल्या मनात कधीच येत नाही. पण हा विचार हे सगळं तुम्हा तरुण लोकांमध्ये आहे. पण आपल्याला जात विसरू न देणं याचा जणू काही ठेकाच घेतलेल्या राजकारणी लोकांनी. ते आपल्याला जातीपंथ विसरू देत नाही. ठीक आहे, त्यांचं काम ते करत, पण आपण मात्र या नवीन जमान्यातल्या नवीन शिपायासारखं वागलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तसे आहात, केशवसुतांना ही जाणीव आहे. आणि म्हणून ते म्हणतात की या नव्या जमान्यातला नवीन शिपाई कसा आहे, त्याला कोणीच वठणीला आणू शकत नाही. ना तो ब्राह्मण आहे, ना तो हिंदू आहे, ना तो कोण्या पंथाचा आहे, ना तो कोण्या धर्माचा आहे. हा जो संपूर्ण जो प्रदेश आहे हा त्यांनी पूर्ण स्वतःच्या कब्जात घेतलेला आहे. तो सगळीकडे जातो तर त्याला सगळीकडे स्वतःच्याच अस्तित्वाच्या खुणा दिसतात. एवढुशात होत नाही. माझं एवढंसं म्हणजे ही इथून इतकी भूमी तुझी, तिथून तितकी भूमी त्याची, असं होत नाही. एका भाकरीचे 4 तुकडे माझी भूक भागत नाही. चतकोराने माझी भूक भागत नाही. मला संपूर्ण भाकरी पाहिजे. असा तो मोठ्या मनाचा, खूप मोठा विचार करणारा असा हा नव्या जमान्यातला नवा शिपाई. म्हणून तो म्हणतो की खादाड असे माझी भूक, चतकोराने मला नसू, कुपातील मी नच म्हणू. कुपातील, विहिरीतलं बेडूक असा नाही आहे मी. विहिरीतल्या बेडकाला काय वाटते, तो ज्या विहिरीत उड्या मारतो त्याला वाटते ही विहीर म्हणजे पूर्ण जग आहे. पण तसं आहे का? जेव्हा तो समुद्रात जाईल तेव्हा त्याचं काय होईल? म्हणून हा जो नवीन शिपाई आहे हा असं म्हणतो की मी काय त्या विहिरीतल्या त्या छोट्याशा बेडकासारखा नाही आहे. मळ्यात माझ्या कुंपण पडले अगदी न मला असं आहे. माझ्या मळ्यात कुंपण पडणे म्हणजे माझ्या देशामध्ये भूमीवरून, जातीभेदावरून, धर्मपंथावरून असे वेगवेगळे भाग पडणे हे मला मान्य नाही. आता मला कोण वठणीवर आणू शकते हेच मी पाहतो. असा एक तो धमकी वजा असा हट्ट आग्रह तो नवीन शिपाई करतो आहे. कारण त्याची दृष्टी खूप विशाल आहे. तो म्हणतो की मी जिकडे जातो तिकडे मलाच माझी भावंड दिसतात. सर्वत्र खुणा मला माझ्या घरच्याच दिसतात. पृथ्वीच्या पाठीवर मी कुठेही गेलो तरी पायाखाली ती हिरवगार गवत असलेली जमीन आणि वर माझ्या डोक्यावर निळशार आभाळ तेच मला दिसते. सावलीमध्ये गोजिरी गोड गोड मुलं खेळत असतात. सुंदर सुंदर फुलं आनंदाने डोलत असतात आणि मग असं वाटते की मी त्यांचं आहो आणि ती माझी आहे. एकच ओघ माणुसकीचा आमच्यामधून वाहतो आहे असं मला वाटते प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मी जातो. मग मला जर असं वाटते तर माझे विचार कोण बदलू शकतो, कोण मला वठणीला आणू शकतो तेच मी आता पाहतो. पूजित असे मी कवणाला, कोणाला पूजतो मी, कोण माझा आदर्श आहे, तर मला स्वतःलाच पूज्य मानतो. मी स्वतःलाच पूजतो. कारण मला असं वाटतं की माझ्यामध्ये विश्व आहे. संपूर्ण विश्व माझ्यामध्ये आहे आणि जे विश्व माझ्यामध्ये आहे त्या विश्वाची मी पूजा करतो. म्हणून मी स्वतःचे म्हणजे माझे स्वतःचे विचार किंवा माझं स्वतःचं जे काही व्यक्तिमत्व आहे त्याचीच मी पूजा करतो. कारण संपूर्ण विश्व मी माझ्यामध्ये पाहतो. म्हणून मी हा शब्दच मजला न लगे. मी, माझं, मला हे नाही आवडत मला. तर संपुष्टी, पूर्ण समाज, आपलं, आपण, आपले हे शब्द त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये असतात. आणि म्हणून मी हा शब्दच मजला न लगे, संपुष्टी हे लोक आणुनी जो निजशिरी ओढीथी अनर्थ भलते देखी. मी, माझं हा जो अहंकार आहे याच्यामुळे खूप मोठे अनर्थ ओढवल्या जातात. संपुष्टी, समाज, आपण, माझं, आपलं, आपण सगळे मिळून अशी भाषा आपण वापरायला पाहिजे. कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही, कोणी साधू नाही म्हणजे फार सज्जन, किंवा कोणी अधम, कोणी दुष्ट नाही, कोणी खूप जवळचा नाही, कोणी खूप दूरचा नाही, तर सगळे सारखे आहेत असं मला वाटतं. सर्वच मोठे आहेत, सर्वच साधू आहे आणि सर्वच माझ्या जवळचे आहे आणि त्या सगळ्यांमध्ये मी भरून राहिलो आहे आणि हे सगळे माझ्यामध्ये आहे असं मला वाटतं. आणि असं जर मला वाटते तर मग माझ्या या विचारांमध्ये कोण बदल करू शकतो, कोण मला वठणीला आणू शकतो तेच मी आता पाहतो. कवी पुढे म्हणतात, हलवा करिता तिळावर जसे कण चढती पाकाचे. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, हलवा करणं हे अतिशय सुगरण गृहिणीचं लक्षण आहे. कारण अतिशय मंद आचेवर कढईमध्ये तीळ टाकतात, त्या तिळाच्या प्रत्येक कणावर एक एक पाकाचा थेंब टाकतात आणि अतिशय हलक्या हाताने तो तीळ असा हलवत राहतात. अतिशय मंद आचेवर अतिशय हलक्या हाताने हळूहळू तो तीळ आतमध्ये त्याच्यावर जो पाक टाकलेला असतो आपण, तो पाक असा फुटायला लागतो आणि असे काटेरी असे त्याला हलवा तयार होतो त्याचा.
आजकाल तर हलवा म्हणून ते चिरंजीचे दाणेच देतात, कारण आता हलवा करणं हे अतिशय सहनशीलतेचं, अतिशय पेशन्सचं काम आहे आणि अतिशय सुगरण आणि अतिशय काय म्हणतात त्याला, एकाग्रचित्त होऊन करण्यासारखा तो एक अतिशय सुंदर असा पदार्थ आहे. म्हणून कवी असं म्हणतात की हलवा जेव्हा करतो आपण, त्याच्यामध्ये ते तिळाचा जो कडवटपणा म्हणा किंवा जो काही थोडासा हे असतो तो त्याचे पाकाचे कण जेव्हा त्याच्यावर चढतात, तेव्हा अहम स्फूर्तीच्या केंद्राभवते वेष्टन तेवी जडाचे आत समची निर्गुण तिलक. तीळ कसा आहे, समशीतोष्ण आहे, म्हणजे तो खूप गरम नाही, खूप थंड नाही, समशीतोष्ण आहे, निर्गुण आहे. तर त्या तिळावर सगुण असं पाकाचं रूप, म्हणजे वरून असा तो गोडवा, पण तो गोडवा कसा आहे, काटेरी आहे. म्हणजे जेव्हा आपण खरा जो हलवा असतो तो जेव्हा आपण जिभेवर ठेवतो तेव्हा त्याचे ते पाकाचे कण पहिले रुततात आपल्या जिभेला, आणि ते रुतल्यानंतर मग हळूहळू जसं आपण ते चघळतो तर त्याचे ते काटेरी जे काटेरीपण असते ते विरघळत जाते आणि एक सुंदर असा गोडवा आपल्या जिभेवर निर्माण होतो. तिळाचा थोडासा कडवटपणा, तिळाचा थोडासा स्निग्धपणा, म्हणजे तेल असते ना त्याच्यामध्ये, तो स्निग्धपणा आणि त्या साखरेच्या पाकाचा तो गोडवा, असं एक सुंदर मिश्रण आपल्या जिभेवर तयार होते. तर कवी असं म्हणतात की हा जो तीळ आहे आणि त्याच्यावर हे जे पाकाचं वेष्टन आहे, हे कसं आहे तर दुसऱ्याला बोचायला तो काटे धारण करतो, पण जेव्हा आपण त्याच्या जवळ जाऊन ते पाहतो, त्याची चव जेव्हा आपण घेतो, तेव्हा दुसऱ्याला बोचायला म्हणजे हातात घेतली की ते बोचतील, पण प्रत्यक्षात मात्र ते गोड आहे. म्हणजे माणसाने कसं असलं पाहिजे, वरून फणसासारखं पण आतून आपले गोडवा आपण आपला टिकवून ठेवला पाहिजे, असा मी आहे. तर अशी स्थिती, असे ही जनी. लोकांमध्ये वावरताना आपण असं असलं पाहिजे, वरून म्हणजे काय म्हणतात त्याला, कठोर पण आतून कोमल. कारण कठोर जर नाही राहिलो तर लोक गळ्यातून पडतील आपल्या किंवा गैरफायदा घेतील, पण फायनली आपण लोकांचं कल्याण करणं किंवा त्यांना आपल्याकडून मदत होणं हाच आपला उद्देश असला पाहिजे. म्हणून असं जर आपण नाही वागलो तर मग कलह कसा मिटून जाईल. म्हणजे तू एक दिला तर मी एक दिलंच, अरे पण त्यांनी काय एक दिला, त्याच्या मागचं कारण शोधा, त्याला योग्य असेल तर मदत करा. पण नाही, तसं न करता जर आपण ठोसास ठोसा लावतो म्हटलं तर आपल्यामधला माणसामधला कलह कसा जाईल. आणि कलह नष्ट करणं हे तर सैनिकाचं काम आहे, शिपायाचं काम आहे, तुमच्यासारख्या तरुण लोकांचं ते काम आहे. म्हणून कवी असं म्हणतात की अशी स्थिती ही असे जनी, कलह कसा जाईल मिटुनी, चिंता वागे हीच म्हणे. हीच चिंता मला वाटते की जशाच तसं जर आपण वागत राहिलो, भ्रष्टाचार होत आहे आणि त्याच्यासाठी आपण काही प्रयत्नच नाही केले आजच्या जगामध्ये, तर मग आपल्याला काय हक्क आहे. आपण राजकारणी लोकांना नावं ठेवतो, काय आजकाल राजकारणात काही राहिलं नाही, काही दम राहिला नाही. अरे कसं राहील, तुमच्यासारखे चांगले लोक जर फक्त राजकारण गप्पाच करत असतील, त्याच्यामध्ये सक्रिय कधी सहभागीच होत नसाल तुम्ही, तर तुम्हाला राजकारणी लोकांना नावं ठेवण्याचा काहीच अधिकार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा जाल, तुमच्यासारखे चांगले लोक, काहीतरी ध्येयाने प्रेरित होऊन गेलेले लोक जेव्हा राजकारणात जातील, तेव्हा राजकारण नक्कीच चांगलं होईल ना. मग आपण जर त्याच्यामध्ये सक्रिय सहभागी होत नसू तर आपल्याला त्यांच्यावर टीका करण्याचा काहीच अधिकार नाही आहे. हे पटत असेल तुम्हाला. तर कवी असं म्हणतात की अशी स्थिती जर लोकांच्या मनामध्ये असेल तर हा आपल्यातला कलह कसा मिटून जाईल, हीच म्हणजे नव्या जगातल्या, नव्या जमान्यातल्या ह्या शिपायाला, ह्या तरुणांना हीच भीती वाटते आहे, हीच चिंता वाटते आहे. म्हणून नवा जो शिपाई आहे त्याची काय इच्छा आहे की शांतीचं साम्राज्य या जगामध्ये आलं पाहिजे. सगळीकडे शांती, स्वातंत्र्य, प्रेम, बंधुभाव, ह्या सगळ्या गोष्टी या जगामध्ये आल्या पाहिजे. म्हणून शांतीचे साम्राज्य स्थापू बघत काळ जो आहे, प्रेषित त्याचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे. प्रेषित म्हणजे देवदूत. या जगामध्ये भ्रष्टाचार नष्ट करून, बंधुभाव स्थापन करून शांतीचं साम्राज्य जर कोणी आणू शकत असेल तर तो म्हणजे हा नव्या जमान्यातला शिपाई. म्हणजे आजचे तुम्ही सगळे तरुण लोक, हे तुम्ही देवदूत आहात, देवदूताप्रमाणे तुम्ही आहात, हे तुम्ही करायला पाहिजे. अशा प्रकारे प्रेषित म्हटलेलं आहे त्यांनी. किती मोठेपणा दिलेला आहे केशवसुतांनी या सगळ्या विद्यार्थ्यांना, ह्या सगळ्या तरुणांना, ह्या नव्या जमान्यातल्या नव्या शूर शिपायांना, की ते शांतीचं साम्राज्य फक्त आणि फक्त तेच स्थापन करू शकतात. आणि म्हणून
शांतीचे साम्राज्य स्थापू बघत काळ जो आहे, प्रेषित त्याचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे. तर अशा प्रकारे कवी केशवसूत यांनी नवा शिपाई या कवितेमध्ये अतिशय साध्या सोप्या आणि प्रोत्साहनपर भाषेमध्ये आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. तर या कवितेवरचे प्रश्न आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी टाकेन.